शरीराची ओळख आयुर्वेद दृष्टिकोनातनं. याच्या वाताचा हा आजचा शेवटचा प्रकार बघतोय आपण, 5वा प्रकार, आणि तो म्हणजे आहे अपान वायू. आता अपानाचं स्थान काय, तर अपान वायू हा असतो आपल्या श्रोणी प्रदेश, म्हणजेच आपलं जे नाभीच्या खालची अवयव आहे आणि कटी भाग म्हणजे कमरेचा भाग आहे तिथे. तर नाभीच्या खाली काय काय आहे, तर सगळ्यात पहिले आहे ते म्हणजे आपली मोठी आतडे, म्हणजे पक्वाशय ज्याला म्हणतो ते म्हणजे मोठे आतडे. नंतर गर्भाशय हे सुद्धा तिथेच येतं. मूत्राशय म्हणजेच युरिनरी ब्लॅडर हे सुद्धा तिथेच येतं. तर हे जे 3 महत्वाची अवयव आहेत आपली, याच्यामध्ये हा अपान वायू असतो आणि म्हणूनच याचं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं आहे. मलमूत्र विसर्जित करणं हे सगळ्यात पहिलं महत्वाचं काम. म्हणजे युरिनरी ब्लॅडर जर फ्लश आउट नाही केलं आपण, तर आपल्याला बघा बरं किती त्रास होतो. त्याच्यामुळे ते नॉर्मली व्हावं यासाठी अपान वायू खूप गरजेचा असतो. त्याचबरोबर रोज साचणारा मळ म्हणजेच काय की आपले मोशन्स व्यवस्थित असणं हे सुद्धा अपान वायूवर अवलंबून आहे. आणि त्याचबरोबर जी गर्भाशयाशी रिलेटेड म्हणजे आपल्या ओव्हरीज आहे, फॅलोपियन ट्यूब्स आहे, याच्याशी रिलेटेड म्हणजेच मासिक पाळीशी रिलेटेड सगळ्या प्रकारचे आजार ह्याच्याशी संबंध अपान वायूचा खूप जवळचा असतो. आणि हे नॉर्मल व्यवस्थित सगळं कार्य करणं हे घडवून आणतं अपान वायू. जर व्यवस्थित आपलं कार्य चालत असेल मासिक पाळीचं, तर आपली प्रसूतीची जी प्रक्रिया आहे किंवा गर्भधारणा होणं हे जे आहे, तर गर्भधारणेपासून प्रसूतीपर्यंत म्हणजे जेव्हा कन्सेप्शन होतं ते कन्सेप्शनला खूप छान हेल्पफुल असा हा अपान वायू आहे. त्याचबरोबर बिघडला तर तेवढाच त्रासदायक सुद्धा अपान वायू आहे. आणि म्हणून आज फक्त नॉर्मल जाणून घेऊया आणि याला नॉर्मल कसं ठेवता येईल हेही नंतर जाणून घेऊया. सो या सिरीजमध्ये आपण आता पुढचा पार्ट बघणार आहोत, तो म्हणजे पित्ताचे 5 प्रकार. आतापर्यंत आपण जाणले की वाताचे 5 प्रकार आहे, तसेच पित्ताचे सुद्धा 5 प्रकार आहे. ते काय बघूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. सो तोपर्यंत बघत राहा आयुर्वेद वाइब्स विथ डॉक्टर कांचन. थँक्यू सो मच.